हाय हॅलो नमस्कार, मी राईट्स एनिथिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करते। आणि आज आम्ही आलेलो आहे भावाच्या लग्नासाठी गावाकडं। काय माहिती तुला ध्यान नाही राहिलं का? पटकन पसरा मजा वाटू राहिली। आदर्श पाठीमाग हो त्याची दोघी बहिणी शूटिंग घ्यायला लागली। इकडे पाहिला सुरतो श्रू इकडे बाय सुरतो इकडे पाहिला फोटो घेऊन त्याला हा इकडे बाय शेराया हा या सगळ्या बहिणी बहिणी इकडे हा बाळ म्हणायले आरुतीला ए बाळ बाळ हा चला आम्ही नवरदेवाला भेटून येतो आता। नवरदेवाकडे जायचं। नवरदेव तो बघा तिकडे नवरदेव बाय तोच आहे आपला नवरदेव। मेकअप केला तर त्याचे ते पैसे घ्यायचे राहिले। कोण येते मुलगी? कोण येते? इथे बसली होती आता ती इथे बसली होती आता जीन्स टॉप वर होती। चला काय म्हणून राहिले तुम्ही? मलाच म्हणून राहिले ना? ए प्राचीला चप्पल आणि चप्पल घालून चलन शी केली का बघ बर तिने एकदा। काय म्हणती बाई? ही माझी आजी। बाई तू किती वर्षाची झाली? मी गण झाले किती? 50 वर्ष। 50 वर्षाची? 50 तर मीच होत आले असं आता। आणि तू कस काय 50 वर्षाची? बाई बाई आईची 100 वर्षाची वर झाली आहे ना? काऊन बांगडे वाजतात तुम्ही बांगड्याच अशा आणल्या नाही तर बांगड्या चांगल्या काऊन नाही आणल्या? ये तो समोरच्या कॅमेरावर बोट येतोय। बांगड्या तुम्हीच अशी हिरव्या हिरव्याच आणल्या, दुसऱ्या काऊन नव्हत्या आणल्या? आई पण आल्या लग्नासाठी। आता तुम्ही उद्या यासन बाई लग्नाला? नाही लई याच्यावर चालता येत नाही ना? गाडी करतो पण रात्री 4 जण धरून इथून पाहिलं मग सारं एक जण म्हणे पुढे ना घेऊ डीजे काढणार म्हातारीच्या। हाव ना मग इथं ठेवलं मग चालणार। मग हे पण एक युट्यूबर आहे, मराठी मिक्स चटकायांचं चॅनल आहे। चेहरा दाखवा युट्यूबर तुमचा, कुठं गेला? अरे इले मोर दादा इकडे। हे ना मुंजा आहे, माझा भाऊ वारलेला आहे ना तर इथं मुंजा बसवलेला आहे। खूप दिवसाचं उंबराचं झाड आहे हे, खूप जुनं। हे इथं प्राचीच पप्पा बसले। स्वराज आहे ना? युवराज खूप भारी भाषण करतो। युवराज भाषणाचं सांग बरं, गर्जना कशी केली होती तू? कर। महाराज गणपती भूपती अश्वपती पुरंदरपती क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। हा बहिणीचा मुलगा आहे, खूप हुशार आहे, खूप छान भाषण केलं होतं त्यांनी। प्राची, श्रुती आणि हिचं काय नाव आहे? भक्ती। हे तिघी ना बहिणी बहिणी मिळून भांडे घासायला आता। तिकडे लग्न घरी ना स्वयंपाक चालू आहे चुलीवर। कुकर दिसलं मला, काय लावलं काय माहिती वरण आहे काय।
ही आहे ना खूप जुनी विहीर आहे. आम्ही लहान होतो ना तर अगदी असं टोकावर वरपर्यंत पाणी यायचं आणि त्यात आहे ना माझ्या बहिणी सगळ्या उड्या मारू मारू पोहायच्या. फक्त मलाच नाही येत पोहता. हे बघ खूप जुनी विहीर आहे ही. तर मी आलेले भावाच्या लग्नासाठी आणि यांचं पण एक चॅनल आहे ताईचं पण मराठी मिक्स चटका आणि ते कशाचे व्हिडिओ टाकतात त्याच्यावर कॉमेडी ब्लॉग कॉमेडीचे त्यांचे व्हिडिओ असतात. तर प्लीज त्यांचंही कंटेंट बघा. कॉमेडीचे त्यांचे व्हिडिओ असतात. त्यांची पूर्ण फॅमिली मिळून त्यांच्या ब्लॉगमध्ये असते. तर प्लीज त्यांचं पण कॉन्टेंट तुम्हाला आवडलं तर प्लीज बघा त्यांचं पण कॉन्टेंट आणि आपल्या पण चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपली चॅनल बघा. आले आमची वहिनी व्लॉगिंग करायला तर हसायला द्या. वहिनी मी फुल केले, झुंबर केले काल. धन्यवाद. आवडले का? छान आहे. 5 ग्रामचे 35,000 बसले. काल केले का? झुंबर केले मी काल. बरे केले. चांगले आणि मनी गोल केले. मग कालचा दिवस बाजारातच गेला. हळदीला इकडे यायला तिकडेच 6 वाजली बाजारातच त्याला गाठायला आणि त्याला गाठणाऱ्या जवळ 4-5 लेडीज अगोदरच बसलेल्या. ते शिलाई सोडायला वहिनी त्याला काहीतरी करावं लागलं. किती म्हणे मग मीरा? मनी 3 ग्राम टाकले आई याच्यात 20,000चे. 21,000 बसले समज. 7-21 हा 21,000 3 ग्रामचे बसले आणि हे 35,000 बसले. हा केले आता आणि त्याला बी कड बनलं. त्यांच्या बी हातात एक कड. तुमच्या भावाला बी. तुम्ही पण वहिनी या फुलांना जास्त नाही लागत दमादमाने फुलं बनवा. कानातले सूट नाही होत त्याच्यावर. ते कानातले मला देऊन टाका तुम्ही. ते कानातल्यावर फुलांवर कानातले सूट नाही होत ना. त्यांना म्हटलं असे ना कानातले बदला आणि फुलं टाका असे छोटे छोटे आणि ते कानातले मला देऊन टाका. म्हणायला त्या बरं माझ्याकडे कानातलेच कुठे आहे मै द्यायला. हे फुलच ते कानातलेचा विषय चालला. कानातले नाही ना काय डबल चक्कर आहे बघा. असे हिरो होऊन तयार होऊन आले. कलवरे हा लांडगे. हाव नाही रे कोणी करत. काय करावं करत नाही कोणी. काय करावं बापरे असं मारित असते का रे. कुणाला काय मग सगळ्या बाईच्या अंगारा जाऊन बसले का काय तुम्ही? ही पाय नाही पोरगी उठ. ते आईचा व्हिडिओ काढला त्यांनी. ह्या 2 पलीकडल्या ते बैले. अच्छा चला आपण तिकडे जाऊ. त्या कैऱ्या आल्या होत्या त्याला मस्त पिकल्या त्या. हे ना मधल्या काकाचं शेत आहे. ते तिकडे गाई ते बांधले. ते ना मोठ्या काकाचं बांधकाम चालू आहे तिथं. आणि इथं आहे ना पहिले पूर्ण रस्ता आहे ना पूर्ण असं झाडी होती. म्हणजे तिकडचं काहीच दिसायचं नाही. पांदी होती ऍक्च्युली तिथं. आणि तिथून आम्ही यायचो. फक्त इथंच घर होतं. इथंच एक आजीचं घर होतं अगोदर. म्हणजे सगळे सुरुवातीला एकत्र राहायचे ना. आणि इकडं माझ्या पाठीमाग आहे ना हे 4 नंबरच्या काकाच्या वावरात आहे ना ते शेवग्याची झाडं आहे. मस्त डाळिंबाच्या बगीचा आहे. आणि हा माझा भाऊ आहे. तेव्हा पेंडी घेऊन यायला गाईसाठी. केसामध्ये गंगावर सगळे कॉमेडी भरलेली आमची इथं. इथं पलंग आहे मस्त लांब. जरा रिलॅक्स बसते. लांब आली इकडं. युवराजी आहे. युवराज तू बघतो की नाही मावशीचं चॅनल? हो बघतो ना. बघतो. खूप छान व्हिडिओ असतात. छान असते की नाही. हा बघा भाऊ आहे माझा. हा कचोरीचा व्हिडिओ पहा ना. मीरा कातुरे रेसिपीज मराठी.
ही येल्लो साडी मी कालच्या हळदीसाठी ऍक्च्युली घेतली होती, पण काल इतका पाऊस, आम्हाला निघायचं तर वारं वावदन सुटलेलं आणि मग निघलोच नाही आम्ही तिथून. आणि पप्पाचा पण फोन आला की इकडं सगळा चिखल झाला, तुम्ही काही निघू नका म्हणून. आणि मी मार्केटमध्ये गेले होते ना, तर मला तिकडंच वेळ झाला, त्याच्यामुळं मग आम्ही काही काल आलोच नाही, मग आज आलो. हा दिसायला छोटस शेततळ इथं. आज हे एवढं छोटं काऊन केलं रे? अरे ते आपल्या कामापुरतं केलं फक्त, पाणी साचून ठेवलं. अच्छा, बांधकामासाठी केलं फक्त? आपल्याला दाबून टाक, नंतर दाबून टाक. आशोभाऊचं काय दूध काढणं चाललं काय करून? एवढ्या सगळ्या तुमच्याच आहे दादा बकऱ्या? बऱ्याच घेतल्या. पिल्ले किती आहे? 5 आहे. त्या कैरीच्या झाडाला लई कैऱ्या लागलेल्या. हे मोठे काका आहे. व्हिडिओ काढायले व्हिडिओ. काही ते कोंबड्या. कैऱ्या खूप मोठ्या मोठ्या आलेल्या आहे. बघा किती मोठ्या मोठ्या आल्या. हे बघा किती मोठी कैरी आहे, एकदम मोठ्या मोठ्या. हे बघा वरती इथं पण किती खाली एवढ्या मोठ्या लागल्या. हे बघा. आणि हे एरंडाचं झाड आहे, याच्या आतमध्ये बिया असतात, याच्यापासूनच कास्टर ऑइल तयार होतं. हे मोठ्या काकाचे शेत आहे इकडं, म्हणजे सगळ्यांचे थोडे थोडे. इकडं ते मोठ्या काकाचं, इकडं मधल्या काकाचं, पलीकडं पप्पाचं, आणि हे मोठ्या काकाचं आहे. ते तिकडं मधल्या काकाचं, तिकडं ते डाळिंबाचं जे आहे ते लहान्या काकाचं, आणि त्याच्याहून सगळ्यात पलीकडं पप्पाचं आहे. गावाकडचं वातावरण किती संध्याकाळी निवांत वाटतं ना. हे बघा त्या कोंबड्या बिंबड्याचा राहिल्या मस्त इकडं, किती निवांत वाटतं, एकदम शांती इथं. अशी शांती आपल्याला शहरामध्ये नाही भेटत. मला खूप आवडतं इकडं. मला जेव्हा पण वाटलं ना, मी येत असते शेतामध्ये. शेणखते ते ढोरे वासरे पूर्ण हे मोठ्या काकाची. पाणी घेतलं का? नेमकीच आली का? कवाच आलो आम्ही, बसलो, जेवले. मी तर भूक लागली होती, मस्त जेवण केलं. बघून घ्या तिथं. हा बेसन नाही, इकडं वहिनीची तर भेंड्या होत्या, भेंड्या खाल्ल्या. वरण केलं, कमी पडलं तर बेसन करू म्हणे. ते माहिती पाठीमागं पपईचं झाड, किती पपाया लागल्या त्याला, पिकल्या. लय गोड पपई आहे ती. खाय तुला खायची तू. हो ना, एखादी खाऊ आम्ही. जेवण नाही करायचं आता संध्याकाळी. पाणी पाहिजे मग टवटव राहत.
पाणी आता या वर्षी कुठं पाणीच कमी आहे या वर्षी. पंगत बसली साऱ्याची जेवणासाठी. वरण आणि काय कशाची भाकरी? ज्वारीच्या ना, ज्वारीच्या भाकरीन वरण.